कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार महिलांचे अधिकार काय काय आहेत ते पाहूया। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया महिलांचे अधिकार। नंबर 1, तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरुद्ध होणारे कौटुंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता। नंबर 2, प्रतिवादीकडून तुमचे स्त्रीधन, दागदागिने, कपडे इत्यादींचा ताबा मिळवू शकता। नंबर 3, न्यायालयाच्या संमतीशिवाय बँकेचे एकत्र खाते किंवा लॉकर प्रतिवादीने वापरण्यास प्रतिबंध करू शकता। नंबर 4, तुम्ही प्रतिवादीबरोबर ज्या घरात राहत होतात त्याच घरामध्ये राहू शकता। नंबर 5, प्रतिवादी घरामध्ये अशांतता, ढवळाढवळ किंवा घराचे स्वास्थ्य बिघडवत असेल तर त्यास प्रतिबंध करू शकता। नंबर 6 आहे, प्रतिवादी तुम्ही राहत असलेले घर विकत असेल तर त्यास प्रतिबंध करू शकता। नंबर 7, प्रतिवाद्याकडून राहत्या घराचे भाडे मिळवू शकता किंवा त्यांच्याकडून इतर कोणतीही पर्यायी व्यवस्था आवश्यक सुविधांसह मिळवू शकता। नंबर 8, प्रतिवाद्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय तुम्ही राहत असलेल्या घरावरील हक्क हिरावून घेता येऊ शकत नाही, त्यासाठी तुम्ही प्रतिबंध करू शकता। नंबर 9, प्रतिवाद्याला घर, मालमत्ता ज्यामध्ये तुम्ही राहता त्यावर कर्ज काढता येऊ शकत नाही किंवा गहाण टाकता येऊ शकत नाही किंवा प्रतिवादी मालमत्तेवर इतर कोणताही बोजा निर्माण करू शकत नाही, त्यासाठी तुम्ही प्रतिबंध करू शकता। नंबर 10 आहे, प्रतिवादीला हिंसाचार करण्यापासून, आपल्या नोकरीच्या जागी जाण्यापासून, तसेच त्याला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यापासून आणि आपल्या मुलांना अथवा आपल्या इतर नातेवाईकांना देखील त्रास देण्यापासून प्रतिबंधित करू शकता। नंबर 11, प्रतिवादीने तुम्हाला भेटण्याच्या प्रयत्नांना थांबवू शकता। नंबर 12, प्रतिवादी तुमच्या मनाविरुद्ध फोनवर बोलत असेल किंवा पत्राद्वारे, ईमेलद्वारे कोणत्याही प्रकारे संबंध ठेवत असेल तर तुम्ही त्यास मज्जाव करू शकता। नंबर 13, प्रतिवादी विवाहाबद्दल तुमच्याशी बोलत असेल किंवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर त्यास मज्जाव करू शकता। नंबर 14, प्रतिवादीस तुमच्या मुलांच्या शाळेपासून लांब राहणे किंवा तुम्ही किंवा तुमची मुले भेटणार असतील अशा जागी जाण्यास मज्जाव करू शकता। नंबर 15, प्रतिवादीस पिस्तूल, इतर कोणतेही शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगण्यास मज्जाव करणे आणि अशाच इतर कोणत्याही वस्तू बाळगण्यास मज्जाव करू शकता। नंबर 16, प्रतिवादीस मद्य किंवा अपायकारक द्रव्य की ज्याच्यामुळे कौटुंबिक हिंसाचार घडतो किंवा घडला जातो त्याचे सेवन करण्यास मज्जाव करता येते। नंबर 17, प्रतिवाद्याकडून तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या उपजीविकेसाठी खर्च मागू शकता। नंबर 18, प्रतिवाद्याकडून होणाऱ्या शारीरिक दुखापतीच्या वैद्यकीय उपचारासाठी खर्चासहित नुकसान भरपाई मागू शकता। नंबर 19, प्रतिवाद्याकडून होणाऱ्या मानसिक यातना व भावनिक कष्ट यासाठी नुकसान भरपाई मागू शकता। नंबर 20, चरितार्थ गमावा लागल्याबद्दल नुकसान भरपाई मागू शकता। नंबर 21, प्रतिवाद्याने तुमच्या ताब्यातील किंवा अधिकारातील मालमत्ता काढून घेणे, नुकसान करणे, हानी करणे याबाबत प्रतिबंध करू शकता। नंबर 22, मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र, सेवा पुरवणाऱ्या संस्था, वैद्यकीय सुविधा, निवासगृह इत्यादीमधून आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करून घेऊ शकता। नंबर 23, भारतीय दंड संविधान 498 अ कलमाखाली पोलिसात तक्रार दाखल करू शकता। नंबर 24, पीडित महिला प्रतिवाद्याकडून
भारतीय दंड संहितेच्या कलम 125 अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त अतिरिक्त पोटगी स्वतःसाठी तसेच स्वतःच्या मुलासाठी मागू शकता. नंबर 25, तक्रार केल्याची प्रत, अर्ज केल्याची प्रत, वैद्यकीय अहवाल किंवा इतर वैद्यकीय तपासण्या तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी केलेल्या असतील तर त्याच्या प्रती प्राप्त करू शकता. हे होते महिलांचे अधिकार. थँक्यू फ्रेंड्स.